Hello everybody, I welcome you all for today's session. In last session we started the nucleic acid, okay, and we completed its history, then its nature, and lastly its structure, okay. Now today we are studying the types of nucleic acid, and from that we today we will be see only DNA. लास्ट सेशनमध्येच मी तुम्हाला DNA आणि RNA मधले काही बेसिक डिफरन्स सांगितलेले होते. त्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला हे बोललो होतो की तुम्हाला मी एक होमवर्क देईल. आता सुरुवातच मी त्यांना करेल, ठीक आहे. मग DNA आणि RNA या दोघांमध्ये असलेले जे काही बेसिक डिफरन्स आहेत, जे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेले होते, ते बेसिक डिफरन्स तुम्हाला इथे द्यायचे आहेत. मग यामध्ये क्वेश्चन 1 असेल तुम्हाला, दॅट इज difference between DNA and RNA. पण इथे मला काय पाहिजे, फक्त बेसिक डिफरन्स पाहिजे, जे मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये सांगितलेले आहेत. सेकंड थिंग, लास्ट सेशनमध्ये आपण बघितलेलं होतं, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आता न्यूक्लिक ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये नायट्रोजनस बेसेस ॲडेनाइन, ग्वानाइन हे दोन प्युरिन्स आहेत. तर सायटोसिन, थायमिन, युरासिल आणि लास्ट वन इज ॲन सायटोसिन, युरासिल, देन थायमिन. ओके, 3. दीज 3 आर दी पायरिमिडिन्स. हे 3 पायरिमिडिन्स आहेत. असे टोटल आपण 5 नायट्रोजनस बेसेस बघितलेले होते. मग मी प्युरिनपैकी एकच एक्झाम्पल, दॅट इज ॲडेनिन, आणि पायरिमिडिनपैकी एक एक्झाम्पल, दॅट इज युरासिल. तर ह्या 2 एक्झाम्पलचे मी डायरेक्ट तुम्हाला स्ट्रक्चरल डिस्क्रिप्शन दिले होते. मग ॲडेनाइन प्लस रायबोस शुगर असेल तर मग काय असेल, ॲडिनोसिन, आणि प्लस फॉस्फोरिक ॲसिड किंवा फॉस्फेट जर त्याच्यामध्ये आलं तर ॲडिनायलिक ॲसिड, म्हणजेच आपण न्यूक्लियोटाइड ते बघितलं. तसंच सिमिलरली युरासिलसाठी आपण बघितलेलं होतं. मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून प्युरिन आणि पायरिमिडिनमधलं एक एक दिलेलं होतं, ठीक आहे. तुमच्यासाठी काम आहे, तुमच्यासाठी होमवर्क आहे आता, की राहिलेले जे काही आहेत, मी तुम्हाला तसं टेबल फॉर्मॅटमध्ये सगळ्यांचं न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लियोटाइड ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला नावं दिलेली आहेत, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, राहिलेले जे असतील म्हणजे प्युरिन्सपैकी एक राहिलेले आहे, दॅट इज ग्वानिन, आणि पायरिमिडिनपैकी 2 राहिलेले आहेत, दॅट इज सायटोसिन आणि थायमिन. तर या दोघांचे मला स्ट्रक्चर हवेत. मग काय काय पाहिजे मला, स्ट्रक्चर ऑफ दॅट इज ग्वानिन, हे प्युरिनपैकी आहे, आणि पायरिमिडिनपैकी थायमिन अँड सायटोसिन. ओके, या तिघांचे मला स्ट्रक्चर हवेत, ठीक आहे. हे काढून एका पेजवरती लिहायचे, मला फोटो शेअर करायचे आहेत, ठीक आहे. हे झालं तुमचं होमवर्क, जे तुमच्या लास्ट सेशनच्या बेसिसवरती असेल. आज आपण काय करणार आहोत, आज आपण टाइप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड बघणार आहोत. न्यूक्लिक ॲसिड आर ऑफ 2 टाइप्स. न्यूक्लिक ॲसिडचे 2 प्रकार आहेत. मग एक डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड, and the another one is ribonucleic acid. बेसिक डिफरन्स मी याच्यामध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला त्याच्या बेसिसवरती. म्हणजे पहिलं बेसिक डिफरन्स ते शुगर आहे. डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड असेल तर शुगर डिऑक्सी रायबोज शुगर आहे, आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड असेल तर त्यामध्ये रायबोज शुगर आहे. म्हणजे पेंटोज शुगरमध्ये पहिलं बेसिक डिफरन्स त्यामध्ये होतं. त्याच्यानंतर दुसरं जे बेसिक डिफरन्स याच्यामध्ये होतं त्याच्या नायट्रोजनस बेसिसमध्ये होतं. मग जर DNA असेल तर DNA मध्ये नायट्रोजनस बेसिस ॲडेनाइन, ग्वानाइन, थायमिन आणि सायटोसिन असेल. तर RNA असेल तर त्याच्यामध्ये थायमिन इज रिप्लेस्ड बाय द युरासिल, ठीक आहे. तर हे आपण त्यावेळेस बघितलं होतं. हे काही बेसिक डिफरन्सेस आहेत DNA आणि RNA मधले. मग आपण स्पेसिफिकली प्रत्येक जो न्यूक्लिक ॲसिड असेल आपण दोघांचं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म पाहणार आहोत. परीक्षेमध्ये तुम्हाला मोस्टली DNAचं स्ट्रक्चर विचारत असताना किंवा DNA विचारत असताना वॅटसन अँड क्रिक मॉडेल तुम्हाला विचारलं जातं. मोस्टली वॅटसन अँड क्रिक मॉडेल विचारलं जातं. ऑलरेडी तुम्ही 10वीला असताना वॅटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA स्टडी केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे खूप जास्त आपल्याला
त्यामध्ये डेप्थमध्ये बघायचं नाही आहे. महत्त्वाचं जे आहे ते तुमच्या नीटच्या दृष्टीने आणि बोर्डाच्या दृष्टीने जे असेल ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पहिलं म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मी काही इथे लिहित नाही. डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड इज अँड DNA. ठीक आहे, आता आपण हिस्ट्री पाहूया DNAची. DNA वरती कुणी कुणी काम केलेलं आहे. सर्वात आधी DNA वरती ज्यांनी काम केलेलं आहे दॅट इज अँड सर फ्रेडरिक मेशर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो डिस्कवर्ड बाय F. मेशर. ठीक आहे, सर फ्रेडरिक मेशर यांनी काय केले, त्याला डिस्कवर्ड केले DNAला. आता फ्रेडरिक मेशर यांनी DNAला डिस्कवर केलं ऑन द बेसिस ऑफ ए स्पेसिफिक मॉडेल किंवा स्पेसिफिक टेक्निक, त्या स्पेसिफिक टेक्निकच्या सहाय्याने. पण ती टेक्निक ॲक्च्युली डिराईव्ड केली गेली होती ते दुसऱ्या सायंटिस्टनं. मग त्या दोन लोकांचं या ठिकाणी आपल्याला नाव घेता येईल. दॅट इज ॲन विल्किन आणि फ्रँकलिन. विल्किन अँड फ्रँकलिन. ध्यानात ठेवा, हे विल्किन आणि रोझान अँड फ्रँकलिन असे दोन आहेत. मग विल्किन आणि फ्रँकलिनने इथं काय केलं होतं तर एक्सरे क्रिस्टॅलोग्राफी, एक्सरे डिफ्रॅक्शन क्रिस्टॅलोग्राफी ही एक टेक्निक शोधून काढली. कारण DNA खूप छोटा आहे. आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेला किंवा आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असलेला DNA हा 2 मीटरचा आहे, खूप मोठा आहे. परंतु तो 2 मीटरचा जो DNA आहे तुमच्या मायक्रॉन मीटर किंवा मायक्रॉन साईजमध्ये असलेल्या सेल आणि त्याच्या आतमध्ये असलेल्या न्यूक्लियसच्या आतमध्ये तो DNA प्रेझेंट असतो. म्हणजे याचा अर्थ देर इज अन कंडेन्सेशन ऑफ द DNA. तो जो 2 मीटरचा DNA असेल तो कंडेन्स्ड झालेला असतो आणि कंडेन्स होऊन मग तो न्यूक्लियसमध्ये बसवलेला असतो किंवा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. तर त्याला इझिली त्याच्या कम्प्लीट स्ट्रक्चरला आपण इझिली मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहू शकत नाही. म्हणजे फक्त मायक्रोस्कोप असेल किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असेल याच्या फॉर्ममध्ये याच्या सहाय्याने आपण कम्प्लीट स्ट्रक्चर पाहू शकत नाही. म्हणून काय केले, एक्सरे क्रिस्टलोग्राफी शोधली गेली, ज्याच्या सहाय्याने काय केलं गेलं, DNA हे पाहिलं गेलं. खरं तर DNAचं जे नेमिंग आहे ना, नाव, तर हे नाव दिलं होतं झॅकॅरिस यांनी. द नेम गिवन बाय झॅकॅरिस. ठीक आहे, तर ही एक शॉर्ट हिस्ट्री आहे. मग शेवटी याच्यावरती जो महत्त्वाचं काम करणार होतं म्हणजे ॲक्च्युली मॉडेल तुमच्या समोर ज्यांनी ठेवलं, कम्प्लीट स्ट्रक्चर ज्यांनी तुमच्या समोर ठेवलं ते आहेत वॅटसन अँड क्रिक. हे आहेत 1953. 1962 1962 मध्ये देर इज नोबेल प्राइज. यावरती प्रश्न विचारलेला आहे नोबेल प्राइजवरती. नोबेल प्राइज इन 1962. मग कोणाला, त्यामध्ये एक आहे तुमचा हा वॅटसन, हा क्रिक आहे आणि तिसरा आहे विल्किन. विल्किन न जर एक्सरे क्रिस्टलोग्राफी शोधून काढली नसती तर वॅटसन आणि क्रिक यांना DNAचं मॉडेल तुमच्या समोर ठेवता आला नसता. त्याच्यामुळे दोन्हीही त्याच्यामध्ये बरोबरीने भागीदार आहेत. म्हणजे तिन्हीही बरोबरीने भागीदार आहेत DNAचं स्ट्रक्चर फाइंड आउट करण्यासाठी. आणि म्हणूनच ह्या तिघांना मिळून DNAच्या स्ट्रक्चरसाठी नोबेल प्राइज देण्यात आलं 1962 मध्ये. ठीक आहे, तर ही झाली शॉर्ट हिस्ट्री ऑफ दी DNA. मग ॲक्च्युअल DNAचं स्ट्रक्चर कसं आहे आपण आता त्याकडे जाऊया. DNAचा हा स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिसतो किंवा काय आहे. नाउ स्ट्रक्चर ऑफ DNA. त्यापूर्वी मी त्याचं काही नेचर तुम्हाला सांगतो DNAचा. आता DNAच्या नेचरचा आपण जर विचार केला, मी तसं बेसिक डिफरन्स मी तुम्हाला सांगितलं होतं. DNA कन्सिस्ट the nitrogenous bases or the nucleotide of the nitrogenous bases, that is adenine, guanine, cytosine and thymine. हे 4 नायट्रोजनस बेसिस DNA मध्ये असतात. RNA मध्ये सुद्धा 4 नायट्रोजनस बेसिस असतात, पण RNA मध्ये हा थायमिन युरासिलने रिप्लेस होतो. त्या 4 नायट्रोजनस बेसिस पासून हा DNA तयार झालेला आहे. ठीक आहे, मग आता हा जो DNA आहे स्ट्रक्चरली कसा आहे, मग मी काय करतो तुम्हाला व्हेरियस त्याचे पॉइंट्स देतो म्हणजे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला DNAचं स्ट्रक्चर कळेल.
तर वॅटसन आणि क्रिक यांनी स्पेसिफिकली, कारण आपल्याला वॅटसन आणि क्रिक मॉडेल बघायचं आहे, तर स्पेसिफिकली वॅटसन आणि क्रिकने शोधलेला जो DNA होता तो डबल हेलिकल स्ट्रक्चर होता. मग याच्यामध्ये पहिलं पॉईंट आपण घेऊया, दॅट इज ॲन डबल हेलिकल स्ट्रक्चर और डबल हेलिकल मॉडेल. ठीक आहे, आता तुम्ही त्याला डबल स्टँडर्ड म्हणू शकता, यू कॅन से डबल स्टँडर्ड. ओके, आणि हे जे स्ट्रँड आहेत ते हेलिकल फॉर्ममध्ये आहे. मी ते तुमच्यासमोर तो DNA ठेवतो. स्ट्रक्चर काढताना खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारचे चुका होऊ देऊ नका, कारण या ठिकाणी प्रत्येक पार्ट त्याचा महत्त्वाचा आहे. तो कसा स्ट्रक्चर पूर्ण झाल्याने तुम्हाला कळेल. शेप सुद्धा DNAचं या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता तुमच्यासमोर जो मी मॉडेल ठेवलेला आहे हा हेलिकल स्ट्रक्चर कळतं ना तुम्हाला या पद्धतीने. दिस इज वी कॉल दी हेलिकल. मग डबल हेलिकल 2 स्ट्रँड याच्यामध्ये आहेत. देर आर 2 स्ट्रँड्स. ठीक आहे, आता हे जे 2 स्ट्रँड आहेत, बोथ स्ट्रँड्स आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. हे कसे आहेत, बोथ आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. मग कॉम्प्लिमेंटरी कशावरून, त्याच्या पोलॅरिटीवरून कळेल. थर्ड, त्याची पोलॅरिटी. हे कशावरून कळेल, त्याची पोलॅरिटी. मग कॉम्प्लिमेंटरी ॲक्च्युली काय, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे अँटी पॅरलल. आता हा अँटी पॅरलल नेचर कशा पद्धतीने फॉर्म होतो हे तुम्हाला इथे समजणं गरजेचं आहे. मग DNAची पोलॅरिटी ही 5' टू 3' हे एक स्ट्रँड आणि दुसरा स्ट्रँड त्याच्या विरुद्ध असतो, म्हणून अँटी पॅरलल आपण म्हणतो. दॅट इज 3' टू 5'. कधीही ध्यानात ठेवा, DNA जो आहे इट रन्स 3' टू 5'. RNA त्याच्या उलटं असतं. RNA काय होतं, RNA 5' टू 3' होतो. RNA जो आहे तो 5' टू 3', परंतु DNA जो आहे तो 3' टू 5' होतो. हा प्राईम काय प्रकार आहे, ॲक्च्युली हा प्राईम हा कार्बन नंबर आहे. हे जे आपण वरती डॅश देतो ना, तर हे ॲक्च्युली कार्बन नंबर आहे. मग हे कार्बन नंबर कोणाचं, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर सांगितले होते. पहा, एक बेस आहे दॅट इज ॲडेनिन. ठीक आहे, त्याच्याबरोबर आहे शुगर. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे ना, मग त्याच्याबरोबर आणखीन एक त्याच्या खाली एक बेस असेल दॅट इज ॲन सायटोसिन. त्याच्याबरोबरही शुगर असेल. परत त्याच्या खाली एक आहे थायमिन असेल, त्याच्याबरोबरही शुगर असेल. बरोबर, हे ॲडिनोसिन हे न्यूक्लियोसाइड झाले. मग मी तुम्हाला काय सांगितलं की 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड जे असेल, हे 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड, मग हे एक झालं, हे एक झालं, हे एक झालं, हा एक झाला, हा 2, हे 3 न्यूक्लियोटाइड झाले. ठीक आहे, मग 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइडमध्ये इथे काय असतं, फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो तुमचा. मग एका न्यूक्लियोटाइडच्या शुगरच्या 3 नंबरच्या कार्बन ॲटमवरती हा फॉस्फेट अटॅच असतो, तर दुसरं सक्सेसिव्ह त्याच्या खालचा जो असतो त्याच्या शुगरच्या 5व्या नंबरच्या कार्बन ॲटमवरती तो अटॅच असतो. ध्यानात राहील तुमच्या. समजा इथे 3 नंबरला आहे, तिथे कुठे असेल, 5th नंबरच्या कार्बन ॲटमवरती असेल शुगरच्या. मग तसंच पुढे चला, याच शुगरच्या ज्याच्या 5व्या नंबरच्या कार्बन ॲटमवरती पहिलं फॉस्फेट होतं, त्याच्याच 3ऱ्या नंबरच्या कार्बन ॲटमला जो अटॅच असेल तो फॉस्फेट ग्रुप असेल, आणि खाली परत तो काय असेल, 5व्या नंबरच्या कार्बन ॲटमला तो अटॅच असेल. समजतंय. मग जो एंड फ्री असेल त्या एंडनुसार DNAची पोलॅरिटी येते किंवा त्याच्या स्ट्रँडची पोलॅरिटी निर्माण होते. समजते मी तुम्हाला काय म्हणतोय. मग आता तुम्ही पहा, इथे समजा हा 3' आहे, तर हा 3' एंड काय झाला, फ्री झाला, इट इज अ फ्री एंड. आणि हा 5' आहे आणि हा 5' काय झाला, इट इज अ फ्री एंड. मग फ्री एंडनुसार त्याला पोलॅरिटी दिली जाते. मग इथे मी 5' दिलंय. ठीक आहे, हा स्ट्रँड घ्या, त्याच्या विरुद्ध 3' दिलं, म्हणजे इथे 5' हा म्हणजे 5व्या नंबरचा कार्बन ॲटम हा फ्री असेल, तर इथे 3ऱ्या नंबरचा कार्बन ॲटम काय असेल, फ्री असेल. त्या बेसिसवरती आपण काय करतो, या ठिकाणी DNAचं स्ट्रक्चर फायनलाइज करतो, किंवा आपण त्याचा जो हेलायसिस आहे किंवा त्याचा जो स्ट्रँड आहे त्याची पोलॅरिटी फायनलाइज करतो. क्लिअर. ध्यानात ठेवा, DNAची पोलॅरिटी ही 5' टू 3' आणि 3' टू 5' हे त्याच्या स्ट्रँडच्या बेसिसवरती आहे. पण ॲक्च्युली DNA जो रन होतो तर तो कशा डिरेक्शनमध्ये होतो, तो 3' टू 5' या डिरेक्शनमध्ये तो रन होतो. इट रन्स इन 3' टू 5' डिरेक्शन.
महत्त्वाचं आहे नीटच्या दृष्टीने, कारण हे छोट्या छोट्या पॉईंटवरती त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता यामध्ये अँटी पॅरलल नेचर हे तुम्हाला क्लिअर झालं, कारण एक स्ट्रँड जो आहे, समजा आता हा 3 प्राइम टू 5 प्राइम आहे, म्हणजे हा इकडच्या साईडला घेतो, हा स्ट्रँड या पद्धतीने रन होतोय 3 प्राइम टू 5 प्राइम. ठीक आहे. तर दुसरा जो स्ट्रँड आहे तो या पद्धतीने रन होते पहा. मग इथं हा 5 प्राइम, सॉरी हां बरोबर, आणि दुसरा जो आहे तो कसा रन होईल मग तुम्ही इथून पाहू शकता, दॅट इज ॲन 5 प्राइम टू 3 प्राइम. तो असं दिसतोय, म्हणजे तो कसं होईल 3 प्राइम टू 5 प्राइम, ॲक्च्युअल तसं रनिंग आहे. मग हे या पद्धतीने जाईल. क्लिअर. मग हे झालं त्याचं अँटी पॅरलल नेचर. बट दिस अँटी पॅरलल नेचर, वाय द अँटी पॅरलल नेचर इज देअर, का या ठिकाणी अँटी पॅरलल नेचर आहे, याच्या मागचं मोठं कारण आहे अँटी पॅरलल नेचरचं, दॅट इज ॲन कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग इज देअर. इथे जी बेस पेरिंग असेल ती कशी असेल, कॉम्प्लिमेंटरी. मी या ठिकाणी देतो कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग. प्रश्न निर्माण होतो व्हॉट इज बेस पेरिंग. बेस पेरिंग काय आहे. मग आता बेस पेरिंग काय असेल, मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं इन शॉर्ट क्लिअर करतो. आधी मी हा स्ट्रँड पूर्ण करतो. डबलमध्ये जर घेतला तर समजण्यासाठी इझी जातो. हा तुमचा एक स्ट्रँड झाला. ठीक आहे. हा तुमचा दुसरा स्ट्रँड झाला. मग बेस पेरिंग कॉम्प्लिमेंटरी कशी, तर जर इथे कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग आपण याला म्हणतो. आता जर या ठिकाणी ए न्यूक्लियोटाइड असेल, म्हणजे ए बेसचा न्यूक्लियोटाइड असेल, तर त्याच्याबरोबर जी पेरिंग असेल ही पेरिंग ही टीची असेल. ही पेरिंग कशी असेल, टीची. म्हणून तुम्ही पहा डीएनएचं स्ट्रक्चर मी तुम्हाला या पद्धतीने ATCG असं दिसतं. म्हणजे ए, हे पहा ए, हा ए कंप्लीट न्यूक्लियोटाइड, ASP कंप्लीट न्यूक्लियोटाइड झाला. ठीक आहे. तसंच इकडे टी, त्याच्या साईडला ST, SSP या पद्धतीने असेल. ठीक आहे. मग कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग जी असेल, इट ऑलवेज, कधी ध्यानात ठेवा, ऑलवेज बेस पेरिंग समजते ना तुम्हाला, 2 नायट्रोजनस बेसिस त्यांच्यामध्ये पेरिंग आहे, पण ती पेरिंग कोणत्या नायट्रोजनस बेसिसमध्ये आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. मग ते कसं असेल, इट ऑलवेज, ही पेरिंग इट ऑलवेज इन बिटवीन प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. ध्यानात ठेवा, हे फक्त प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स मध्ये असतं. प्युरिन मध्ये पेरिंग नसते आणि पायरिमिडिन मध्ये पेरिंग नसते. देर इज नो पेरिंग इन बिटवीन प्युरिन अँड इन बिटवीन पायरिमिडिन. इज इट क्लिअर? देर इज ओनली पेरिंग बिटवीन प्युरिन अँड पायरिमिडिन और पायरिन अँड प्युरिन. इज इट क्लिअर? म्हणजे आता तुम्ही पहा, ए इज ए ॲडेनाइन अँड टी दॅट इज थायमिन. ॲडेनाइन इज ए प्युरिन अँड थायमिन इज ए पायरिमिडिन. इज इट क्लिअर? मग या ठिकाणी ही जी पेरिंग असेल ती कशी असेल, मग ही पेरिंग असेल ए आणि टी मध्ये. ठीक आहे. आणि सी अँड जी मध्ये, व्हाईस वर्सा. म्हणजे जसं ए टी मध्ये आहे तसंच कशामध्ये असेल, ते टी ए मध्ये असेल. जसं सी जी मध्ये आहे तसंच कसं असेल, तो जी अँड सी मध्ये असेल. समजतंय? म्हणजे इथे पेरिंग तुम्हाला समजून घेणं गरजेची आहे. खूप डिफिकल्ट नाही आहे, तुम्ही समजून घेतलं तर खूप इझी आहे ते. ठीक आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. आता मग ॲडेनाइन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन, तसंच व्हाईस वर्सा मी या ठिकाणी केलेलं आहे, यांच्यामध्ये पेरिंग. आता ही जी पेरिंग आहे, ही पेरिंग एका स्पेसिफिक बॉन्डनं झालेली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हे जे डबल हेलिकल मॉडेल आहे किंवा डबल हेलायसिस आहे, बोथ हेलायसिस आर जॉईन टुगेदर विथ द हेल्प ऑफ बॉन्ड. दोन्ही हेलायसिस स्पेसिफिक बॉन्डनं जॉईन झालेत. मी लास्ट लेक्चरमध्ये पण क्लिअर केलेलं आहे. मग हे जे बॉन्ड आहे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ह्या बॉन्डमुळे डीएनएच्या हेलिकल मॉडेलला स्टॅबिलिटी भेटते. कधी ध्यानात ठेवा, कशामुळे? या बॉन्डिंगमुळे.
डीएनएच्या हेलिकल मॉडेलला काय होते तिथे स्टॅबिलिटी भेटते. ठीक आहे. मी या ठिकाणी पहा ए आणि टी या दोघांमध्ये बॉन्ड 2 दाखवले. तर तुम्ही इकडे पहा सी आणि जी हे आहेत. तर यांच्यामध्ये जे आहेत तिथे तुम्हाला 3 बॉन्ड भेटतील पाहायला, जसं मी ते तुम्हाला दाखवलं. मग हे जे बॉन्ड आहेत ते काय आहेत? मग हे जे बॉन्ड आहेत, दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ हायड्रोजन बॉन्ड. मीन्स both strand are joined together with the help of hydrogen bond. But if there is an adenine paired with the thymine, then there is 2 hydrogen bond. Okay, and if there is cytosine paired with guanine, then in that case there is 3 hydrogen bond. त्या ठिकाणी काय आहेत? 3 हायड्रोजन बॉन्ड आहेत. हेलिकल मॉडेल स्टॅबिलिटीसाठी हे गरजेचं आहे. इज इट क्लिअर? डीएनएचं डिनॅच्युरेशन ह्याच बॉन्डिंगच्या बेसिसवरती होतं. हायड्रोजन बॉन्डिंग हे कधीही बाय हायड्रोलिसिस होतं. म्हणून डीएनएचं डिनॅच्युरेशन हे हायड्रोलिसिसद्वारे केलं जातो. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड काय केला जातो? ब्रेक केला जातो, ज्यामुळे दोन्हीही स्ट्रँड सेपरेट होतात. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. मग आता या ठिकाणी मी तुम्हाला हे बॉन्डिंग दाखवलेत आणि पेरिंग दाखवली. मग अशीच पेरिंग पूर्ण डीएनए मध्ये असेल. मी तुम्हाला इथे रँडम पेरिंग दाखवतो. टी ए देन जी सी, सी जी, ए टी, सी जी, जी सी, सी जी, टी ए. ही रँडम पेरिंग घ्या तुम्ही. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला पेरिंग दाखवली. पेरिंग क्लिअर झालं. आता पुढचं नेक्स्ट कंडिशन काय आहे ते, पुढे त्याचे डायमेन्शन्स आहेत. पुढे काय आहेत? डीएनएचे डायमेन्शन्स. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. मी तर आत्तापर्यंत याचं फक्त तुम्हाला काही फिजिकल थिंग देतोय किंवा त्यामध्ये काय काय आहेत, कोणकोणते पार्ट्स आहेत हे आपल्याला पाहायला भेटते. आता ॲट एव्हरी टर्न ऑर ॲट एव्हरी हेलिकल स्ट्रक्चर देर इज अन टर्न. त्या ठिकाणी काय आहे? टर्न आहेत. सी, मग हा जो टर्न असेल, धिस टर्न, हा जो टर्न दिसतोय, धिस टर्न इज कॉल्ड ॲज द रंग. धिस टर्न इज कॉल्ड ॲज ए रंग, RUNG. समजतंय? या टर्नला काय म्हणतात? रंग, RUNG, रंग म्हणतात. आणि सिंगल रंग हॅव्हिंग 10 बेस पेअर अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक मॉडेल. एक सिंगल टर्न, एक सिंगल रंग हे किती बेस पेअर कन्सिस्ट करतं? 10 बेस पेअरिंग कन्सिस्ट करतं अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक. कारण वॅटसन अँड क्रिकनं जो मॉडेल दाखवलेला आहे तो मॉडेल डीएनएचा एक स्पेसिफिक मॉडेल आहे जो राईट हँडेड आहे, म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शनने चालतो असा मॉडेल दाखवलेला आहे. तसं डीएनएचं एक सिंगल मॉडेल नसतं. त्याचे स्टॅबिलिटीनुसार त्याचे मॉडेल बनतात. डीएनए कधीही स्टेबल नाही आहे, तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्या कारणाने त्याचे मॉडेल पण वेगवेगळे असणार आहे. ठीक आहे. मग त्यानुसार त्याचे मॉडेल बनतात. म्हणजे ABCD या पद्धतीने मॉडेल आहे. जर क्लॉकवाईज जात असेल, अँटी क्लॉकवाईज जात असेल तर झेड मॉडेल पण आपल्याला पाहायला भेटतं. आपण नंतर टाइप्स ऑफ डीएनए मध्ये सेपरेटली पाहणार आहोत. ठीक आहे. हे काही पॉईंट्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेत. आता आपल्याला त्याच्या डायमेन्शन्सकडे जायचं आहे. मग एक सिंगल रंग किंवा एक सिंगल टर्न जो डीएनएचा आहे तो किती बेस पेअर कन्सिस्ट करतं? मी या ठिकाणी 10 बेस पेअर तुम्हाला दिले अकॉर्डिंग टू वॅटसन आणि क्रिक. आता डायमेन्शन जर पाहायचे असेल तर मला त्यामध्ये पहिलं घ्यावं लागेल डिस्टन्स बिटवीन 2 पेअर्स. 2 पेअर मध्ये डिस्टन्स. ठीक आहे. आता तुम्ही पाहत आहात इथे ही एक पेअर आणि ही एक पेअर, असे 2 पेअर आहेत ना. या ठिकाणी हे 2 पेअर. मग ह्या 2 पेअर मधला हा डिस्टन्स, हा जो डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन 2 पेअर इज अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक मॉडेल देर इज 3.4 अँगस्ट्रॉन, डिग्री अँगस्ट्रॉन. डिग्री अँगस्ट्रॉन युनिटला तुम्ही नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट करू शकता. मल्टिप्लाय बाय 10 करा. ठीक आहे. समजतंय? अँगस्ट्रॉन सॉरी डिवाइड बाय 10 करा म्हणजे तुम्ही नॅनोमीटरमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, पॉईंट म्हणजे यालाच आपण मी म्हणेल
0.34 नॅनोमीटर. ठीक आहे, अँड 3.4 अँगस्ट्रॉन. आता पुढे जाऊया आपण. मग अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक डिस्टन्स बिटवीन टू पेअर्स दॅट इज 3.4 डिग्री अँगस्ट्रॉन. मग वॅटसन अँड क्रिकनुसार वॅटसन अँड क्रिकने जो मॉडेल दाखवलेला आहे त्याचं एक रंग 10 बेस पेअर कन्सिस्ट करतं. मग एक सिंगल हेलायसिस त्याला आपण हेलिक्स लेंथ म्हणतो. एक सिंगल हेलायसिस दॅट इज वी कॉल्ड इट्स हेलिक्स लेंथ. हे जे हेलिक्स लेंथ आहे यामध्ये 10 बेस पेअर्स आहेत, बरोबर. मग 3.4 इंटू 10 असं करा, म्हणजेच काय झाले 34 डिग्री अँगस्ट्रॉन. काय झालं मग, हा जो टर्न आहे हा कंप्लीट हा कितीचा झाला 34 डिग्री अँगस्ट्रॉनचा झाला. ध्यानात ठेवा, विसरू नका. वॅटसन अँड क्रिकमध्ये पाहतोय आपण. मग अदर मॉडेल जर आपल्याला पाहिजे असेल तर अदर मॉडेल मी तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये सेपरेटली सांगणार आहे, ते नंतर पाहणार आहोत आपण सेपरेटली. मग हे झालं मेजरमेंट याचे एका सिंगल रंगची. आणि कधीही डीएनएची जी लेंथ आहे ती याच बेसिसवरती काढली जाते. आपण डीएनएची बेसिस तुम्हाला 2 मीटर म्हटलंय, मग ते कशाच्या बेसिसवरती गेले या बेसिसवरती गेले. त्याच्या डिस्टन्स बिटवीन 2 बेस पेअर आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, एका टर्नमध्ये किती डिस्टन्स आहे तोही आपल्याला माहीत आहे, म्हणजे त्याला आपण हेलिक्स लेंथ म्हणतो. मग हेलिक्स लेंथ किती आहे हेही आपल्याला माहीत आहे. मग या बेसिसवरती आपण काय करू शकतो, कंप्लीट डीएनए मेजर करू शकतो. क्लिअर. आणि यावरती प्रश्न पण विचारला जाता, म्हणजे समजा असं पण प्रश्न असू शकतो की इफ देर इज डिस्टन्स बिटवीन 2 बेस पेअर इज 2.5 अँगस्ट्रॉन then find out the length of DNA having 10,000 base pair. प्रश्न समजला मी काय म्हटलं तुम्हाला. इफ डिस्टन्स बिटवीन 2 बेस पेअर इज 2.5 अँगस्ट्रॉन then find out the length of DNA having consist the 10,000 बेस पेअर. 10,000 बेस पेअर असलेल्या डीएनएचं लेंथ फाइंड आउट करा, ज्यांच्यामध्ये 2 पेअरच्या मध्ये जो डिस्टन्स आहे तो किती आहे 2.5 आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला डायरेक्ट दिलेली आहे. कधी कधी होतं काय, फक्त तुम्हाला असं म्हटलं जातं की ए डीएनए हॅव्हिंग 2,000 बेस पेअर्स, then what is the length of that DNA. प्रश्न असा विचारलाय, what is the length of that DNA. मग कसं काढणार तुम्ही, कसं हाऊ. मग तुम्हाला काय करावं लागेल, 2000 into तुम्हाला 2 बेस पेअर मधलं डिस्टन्स दिलेलं नाहीये. मग जर 2 बेस पेअर मधलं तुम्हाला डिस्टन्स दिलेलं नसेल तर तुम्हाला माहित आहे 2 बेस पेअर मधलं डिस्टन्स काय आहे 3.4 अँगस्ट्रॉन. मग इथे द्या 3.4 आणि यावरून काय करायचं, त्याचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. इज इट क्लिअर. म्हणजे यानुसार त्याचं डिस्टन्स फाइंड आउट केलं जातं. म्हणूनच मी तुम्हाला 2 मीटर असं बोलू शकलो. याचं कारण असं आहे की तुम्ही या पद्धतीने त्याला फाइंड आउट करू शकता किंवा त्याला कॅल्क्युलेट करून मेजर करू शकता. ठीक आहे. हा एक पॉईंट झाला, ही एक महत्त्वाची गोष्ट झाल्या आणि त्या बेसिसवरती विचारणाऱ्या प्रश्नांचे मी या ठिकाणी तुमच्याबरोबर डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही बेस पेअर कसं फाइंड आउट करणार आहात, कशा पद्धतीने. बेस पेअर तर काही प्रॉब्लेम नाहीये, हे सरळ आहे 1 2 3 4 5 6 असे मोजणार आहात तुम्ही. मग जसं आपल्या कम्प्युटरच्या भाषेमध्ये बेस पेअर, कम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण पहा केबी, ठीक आहे, बाइट्स, किलोबाइट्स, मेगाबाइट्स, बरोबर, गिगाबाइट्स, या पद्धतीने आपण काय करतो, त्याला डिवाइड करतो किंवा या पद्धतीने आपण त्याला बोलतो. तसंच डीएनएला केला जातो. म्हणजे डीएनए मध्ये आता हे सरळ मी तुम्हाला जे मोजून दाखवले ते बेस पेअर झालेत. मग इंटू 1000 असेल म्हणजे अबाउट 1000 बेस पेअर्स असतील तर याला म्हणतात 1 KB, किलो बेस पेअर. ध्यानात ठेवा. जर आता हे 1000 बेस पेअर साठी, तसंच जर 1000 KB असेल तर त्याला म्हणावं लागेल 1 MB, मेगा बेस पेअर, नॉट मेगाबाइट्स. कधी ध्यानात ठेवा. हां, म्हणून इन शॉर्ट या पद्धतीने दिलं जातं, पण कधी कधी त्याला
KBP पण म्हटलं जातं आणि इथे MBP पण म्हटलं जातं, म्हणजे बेस पेअर तुम्हाला कळेल या पद्धतीने. ठीक आहे, तर हे झालं अबाउट इट्स मेजरमेंट्स. नाव द डायमीटर ऑफ द DNA. डायमीटर, आता डायमीटर DNAचा कसं काढला जातो ते या पद्धतीने, बरोबर. हेलिक्स जे शुगर फॉस्फेटच्या बॅकबोननं तयार झालेलं आहे त्यानुसार डायमीटर काढला जातो. अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक, मी प्रत्येक वेळेस वॅटसन अँड क्रिक हा वर्ड वापरतोय. अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक द DNA हॅव्हिंग 20 अँगस्ट्रॉन डायमीटर. याचं डायमीटर किती आहे? 20 अँगस्ट्रॉन. जो मॉडेल वॅटसन अँड क्रिकने सांगितलं त्या मॉडेलचं हे आहे. बाकी अदर मॉडेलमध्ये तुम्हाला डायमीटर वेगळा भेटणार आहे पाहायला. ठीक आहे, आता या ठिकाणी हेलिक्स ज्यावेळेस टर्न होतो तर DNA मध्ये ग्रूव्ज फॉर्म होतात. देर इज फॉर्मेशन ऑफ द ग्रूव्ज. तुम्ही 2 ग्रूव्ज तुमच्या समोर पाहताय, पहा तुम्ही हा एक ग्रुप पाहताय, पहा हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप तुम्ही या ठिकाणी पाहताय, 2 ग्रुप. ह्या ग्रुपला जर बघितलं तर याची लेंथ छोटी आहे, म्हणजे हा झाला मायनर ग्रुप. हा काय झाला? मायनर ग्रुप. आणि इथे जास्त आहे, हा झाला मेजर ग्रुप. आणि मेजर ग्रुपसाठी हा टर्न रिस्पॉन्सिबल आहे. मेजर ग्रुपसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? हा एक रंग किंवा हा एक टर्न त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तुम्ही डायमीटर कशाच्या बेसिसवरती काढलं? तुम्ही या ठिकाणी इमॅजिनरी ॲक्सिस मध्ये टाकले आणि इमॅजिनरी ॲक्सिसच्या बेसिसवर तुम्ही डायमेन्शनही काढलेलं आहे आणि त्याची तुम्ही हेलिकल नेचर पण त्याचं काढलेलं आहे. ठीक आहे, आणि टर्नच्या बेसिसवर तुम्ही ग्रूव्ज फायनलाइज केलेत. मग याला आपण मायनर ग्रूव्ह म्हणतो आणि याला आपण मेजर ग्रूव्ह म्हणतो. एव्हरी DNA स्ट्रक्चर, मग मी हा शेवटचा पॉईंट केली या ठिकाणी, हॅव्हिंग मेजर अँड मायनर ग्रूव्ज. यामध्ये जो मेजर ग्रूव्ह आहे किंवा सिंगल टर्नचा जो अँगल आहे, हा सिंगल टर्न याचा जो अँगल असेल तो असेल 36 डिग्री. ध्यानात ठेवा, किती असेल तो? 36 डिग्री. बट इन imaginary axis the helical model of the DNA is turns or turning in the angle 360 degree. इमॅजिनरी ॲक्सिस वरती जर तुम्ही त्याला घेतलं, मी ह्या इथं इमॅजिनरी ॲक्सिस घेतलं, इमॅजिनरी ॲक्सिस वरती जर घेतलं आणि DNA तो फिरतोय तर त्या बेसवर जर तुम्ही काढलं तर तो 360 डिग्री झाला. पण त्याचा एक सिंगल टर्न जो असेल दॅट इज अ मेजर ग्रुप, हा 36 डिग्रीचा असेल. इज इट क्लिअर? These are all measurements of the dimensions of the DNA. Is it clear? आता या ठिकाणी DNAच्या रिलेटेड स्ट्रक्चरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर काय केलं, या ठिकाणी तुमच्याबरोबर मी या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. आता मला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुमच्याबरोबर डिस्कस करायची आहे. प्युरिन आणि पायरिमिडिन हे जे DNA मध्ये असतात, ठीक आहे, तर या प्युरिन आणि पायरिमिडिनचा एक स्पेसिफिक रेशो असतो. ध्यानात ठेवा, एक स्पेसिफिक रेशो असतो आणि प्युरिन आणि पायरिमिडिनच्या पेरिंगचा जो रेशो असतो तो ऑलवेज कॉन्स्टंट आहे. तो कसा आहे? ऑलवेज कॉन्स्टंट. ध्यानात ठेवा, जितके A+T असेल, ठीक आहे, तितकेच C+G असेल. यावरती पण प्रश्न विचारला जातो. In a DNA having 100 base pair, एक DNA आहे ज्याच्यामध्ये 100 बेस पेअर्स आहेत. इन दॅट ॲडेनाइन इज 40. किती बेस पेअर्स आहे? 100 बेस पेअर्स आहे आणि याच्यामध्ये ॲडेनाइन किती आहे? 40 आहेत. ध्यानात ठेवा, ॲडेनाइन किती आहेत? 40 आहेत. देन हाऊ मेनी cytosine are present in the DNA, in that DNA. 100 बेस पेअरचा हा DNA आहे. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला व्हॅल्यू काय दिलेली आहे? ॲडेनाइनची किती आहेत? 40 आहेत. प्रश्न विचारलाय हाऊ मेनी सायटोसिन आर देअर. मे बी सायटोसिनच्या ऐवजी तुम्हाला इथं ग्वानाइन पण विचारलं जाऊ शकतं. कसं फाइंड आउट करणार? हाऊ विल यू फाइंड आउट? मग कशाच्या बेसिसवरती? A+T इज इक्वल टू C+G. समजतंय? जितके प्युरिन्स असतील तितकेच काय असतील? पायरिमिडिन्स असतील. तुम्ही यावरती नाही घेतलं तरी चालेल, जितके प्युरिन्स आहेत तितकेच पायरिमिडिन आहेत. त्या बेसिसवरती जर तुम्ही घेतलं
तरीही तुम्हाला आन्सर भेटेल. मग प्युरिन किती आहेत? इथे प्युरिन ॲडेनाइन आहे 40, म्हणजेच दुसरं प्युरिन दॅट इज ग्युॲनाइन पण किती असेल? 40 असेल. बेस पेअर विचारले, पेअर इथं पेअर दिलेली आहे आणि विचारताना त्यांनी काय केलं? फक्त सिंगल विचारले, न्यूक्लियोटाइड सिंगल. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, हरकत नाही तुम्हाला ते देण्यासाठी. मग इथं काय आहेत? ॲडेनाइन 40 असेल तर ग्युॲनाइन 40 असेल. ठीक आहे. मग राहिलेले जे असेल दॅट इज सायटोसिन किंवा ॲडेनाइन 40 आहे तर त्याची पेअर थायमिन आहे. मग थायमिन 40 असेल, मग सायटोसिन किंवा ग्युॲनाइन किती असेल? इथे 60 असेल. ती सरळ कॅल्क्युलेशनच्या बेसिसवरती आपण त्याला काय करतो? इथं फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. चला, मी आता इथे जात आहे प्युरिन पॅरिमिडिन रेशोकडे. प्युरिन पॅरिमिडिन रेशो इज रूल्ड बाय चार्गॉफ, म्हणून त्याला म्हणतात चार्गॉफ्स रूल. अकॉर्डिंग टू चार्गॉफ ही फाइंडेड दी प्युरिन पॅरिमिडिन रेशो. मग या पद्धतीने त्याची मांडणी केली. मग नंतर त्याला या पद्धतीने घेतलं A+T डिवाइड बाय C+G, तुम्ही G+C पण घेऊ शकता, इज इक्वल टू 1. आपण असंच म्हटलं होतं ना की A+T इज इक्वल टू C+G इज हे इक्वल आहे दोन्ही पण. A+T इज इक्वल टू C+G. आणि आपण काय म्हटलं होतं की प्युरिन पॅरिमिडिन रेशो हे ऑलवेज कॉन्स्टंट असतो 1. किती असतो? ऑलवेज कॉन्स्टंट असतो 1. मग कशाच्या बेसवरती काढलं इथं? A+T बाय C+G या बेसिसवरती त्या ठिकाणी काय केलं त्यांनी? काढलेलं आहे. ठीक आहे. मग आता A+T बाय C+G यालाच तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता? मग याला सेपरेट करा आणि ती या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. A+T बाय C+G इज इक्वल टू इज कॉन्स्टंट रेशो, इज अँड कॉन्स्टंट रेशो. यावरती चार्गॉफ रूलवरती प्रश्न विचारला जातो, कधी ध्यानात ठेवा. आणि चार्गॉफ रूल ऑलवेज कॉन्स्टंट आहे, 1 आहे. इट इज ऑलवेज 1. सो दिस इज अबाउट द चार्गॉफ रूल. आणि चार्गॉफ रूल बरोबर आपला जो DNA स्ट्रक्चर आहे तो काय झाला या ठिकाणी? पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी मला तुम्हाला एक आणखीन महत्त्वाची थिंग सांगायची आहे, दॅट इज अँड बॅकबोन ऑफ DNA. बॅकबोन ऑफ DNA. आणि DNAचं बॅकबोन काय आहे? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, शुगर, फॉस्फेट शुगर, बरोबर. मग शुगर अँड फॉस्फेट आर दी बॅकबोन ऑफ DNA. यावरती प्रश्न विचारलेला आहे आधी. व्हॉट इज दी बॅकबोन ऑफ द DNA? शुगर, फॉस्फेट इज अँड बॅकबोन ऑफ DNA. ठीक आहे. या ठिकाणी DNAचं स्ट्रक्चर संपलंय. टाइप्स ऑफ DNA आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.